कुर्ल्यामधून धक्कादायक बातमी समोर येते। कुर्ल्यातील विमानतळाच्या सीमेजवळ असलेल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये एका नवजात बाळाचा देह आढळून आलाय। मुंबईतील कुर्ला परिसरात जरीमरीच्या मुस्लिम सोसायटीतील विमानतळाच्या सीमा भिंतीजवळ असलेल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये एका नवजात मुलीचा देह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ही घटना जेव्हा घडली तेव्हा एक माणूस कचरा टाकण्यासाठी गेला होता आणि त्याला कचरा कुंडीतून एक छोटासा हात बाहेर येताना दिसला। जवळून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो नवजात बाळाचा देह आहे आणि त्याने ताबडतोब सोसायटीतील रहिवाशांना कळवलं आणि पोलिसांना देखील कळवण्याचं आवाहन केलं। अधिकारी येईपर्यंत तो माणूस त्या ठिकाणीच थांबला होता। ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या बाळाचा देह आता पुढील तपासणीसाठी राजवाडी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी लगेचच दाखल झाले आणि बाळाला राजवाडी रुग्णालयात पाठवण्यात आलंय। शवविच्छेदन करण्यात आलंय आणि या मागचं कारण आता पोलीस शोधत आहेत। नेमकं ही घटना का करण्यात आली, हे कृत्य त्या पालकांनी का केलं, याचा नेमका आता शोध पोलिसांनी सुरू केलेला आहे। या प्रकारात आता पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवलेला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचं देखील पोलिसांनी सांगितलंय। मात्र या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं।